नंबर लावले सर्वांना मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. अशा तर आपण नेहमीच मैत्रीपूर्ण लढती करतच असतो. पुन्हा एकदा आपल्याला कान्हा दादाच्या मेहरबान विरुद्ध एक चांगली मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली. काय सांगाल? काय नाही, आनंद आहे. मैत्रीपूर्ण लढत झाली. कान्हा शेठचा जेवढा अधिकार मेहरबानवरती तेवढाच अधिकार माझा पण आहे. भुंगावरती जेवढा अधिकार आहे तेवढा त्याचा पण आहे. कारण की दोन्ही आम्ही भाऊभाऊ आहेत आणि भावाभावांची लढत होती आणि मैत्रीची लढत होती. आम्ही दोघं हसत हसत खाली गेलो, हसत हसत सुट्टी झाली ना, विजय प्राप्त झाला. आज भुंगा जितला त्यांना पण तेवढाच आनंद होईल, कारण की त्यांच्या स्वतःचाच हा नंदी आहे असं समजून चालू की आनंद आहे मैत्रीपूर्ण लढत झाली म्हणून. दादा कुठं ना कुठं तरी बघा, आता जेव्हा शर्यत जमली असं समजल्याच्या नंतर बरेचशा अशा कमेंट्स आल्या की ही शर्यत झाल्याच्या नंतर कुठून कुठं तरी भांडणं होते. तर तुम्ही काय संदेश देता? कारण का बघा, आपण मैत्रीचा खेळ खेळतोय आणि अशा लढती होतच असतील. प्रत्येकाला वाटतं की भुंगा शर्यत पळतं, त्याला हरवल्याच्या नंतर आपलं पण नाव होईल. काय सांगाल तुम्ही? का भांडणं होतील? पण त्याच जे कमेंट्स करणाऱ्यांना मी तुमच्या यूट्यूबवरून मी प्रश्न विचारतो, कशामुळे भांडणं होतील? माझी का जागा खाल्ले का माझी का प्रॉपर्टी खाल्ले? काहीच नाही. बैल आहेत, बैलांचं काम बैल करतील. नंदी जो पळेल तो विजय प्राप्त होईल. भांडणांचं काय? सोनू शेठ चांगला माणूस आहे, कान्हा शेठ चांगला माणूस आहे, दीपक शेठ चांगले माणसं आहेत, आम्ही चांगले माणसं आहेत, हे चांगले माणसं आहेत. तर भांडणं कशामुळे होते? तुमच्यामुळे. तुम्ही हे प्रयत्न करू नका, हे काहीच होणार नाही. तुम्हाला जे पाहिजे ते आमचा मैत्रीचा खेळ आहे, 100% तसाच राहणार. दादा येणाऱ्या काळामध्ये अशा बऱ्याचशा मैत्रीपूर्ण लढती होणार आहे बघा. कारण का ही जोडी एकदम माणसं जशी मालकांची मनं जुळलेली आहेत तशीच या जोडीची पण मनं जुळलेली आहेत. एक चांगली गाडी पळते म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पण लढती बघायला भेटतील. काय संदेश असेल तुम्हाला तुमचा? बघा, जी पण शर्यत होईल ती मैत्रीपूर्णच होईल. भले मी त्यांना आज हरवलं असेल तरी 100% त्यांना शुभेच्छा माझ्याकडून. का आणखीन जास्त चांगले प्रयत्न करा आणि ह्याही गाडीला पराजित कसे कराल त्याच्या मागे जास्त लागा. कारण की बघा, मैत्रीपूर्ण लढत करा. तुम्ही आज मी हरवलंय म्हणून तुम्ही उद्या मला हरवाल आणि जल्लोष कराल, तर मग मी परवा दिवशी मी पण परत तयार होईल. म्हणून आपला जो खेळ आहे आनंदाचा खेळ झाला पाहिजे आणि मैत्रीचा खेळ झाला पाहिजे. 100% ज्यांच्याबरोबर माझ्या गाड्या झाल्यात प्रत्येकाला चान्स देणार, प्रत्येकाला गाडी करायचा मी मोका देणार. तसं बघायला गेलं तर कान्हा दादा आणि तुमचे एक जवळचे संबंध आहेत. नेहमी तुम्ही हसत केलंच एकमेकाशी बोलत असता. आज पण शर्यत तशाच प्रकारे जमली. काय सांगाल? कान्हा शेठने आम्ही 3:30 वाजता कान्हा शेठने मला फोन केला, शेठ काय करायचा? तुम्ही बोला तुम्ही ठरवा की काय करायचा, कसा करायचा, गुलालवरती खेळायचा का कसा खेळायचा, तुम्ही ठरवा. कारण की आमचे संबंध तेवढे आहेत. दोघांना पण जोड असं वाटलं नाही का आज जोड होतील. घरी जाणार होती बैला, पण दोघांचं आमचं बोलणं झालं आणि मला माहीत पण नव्हतं. मी नंतर विचारलं का शेठ बैल कुठला टाकताय? तर मला बोलले सोनू शेठचा बैल आहे. मग आम्ही चारी बैल, आमची ही तर गाडी सगळं जग जाहीर आहे. मी फक्त नंतर बैल विचारला आणि सोनू शेठचा बैल निघाला आणि जी पण लढत झाली चांगली झाली आणि मैत्रीपूर्ण झाली. दादा बघायला गेलं तर आज चांगली गाडी पळाली. समोरची पण सोनू शेठ बोपतराव यांचा सिकंदर होता आणि सोबत मेहरबान. कुठेतरी खालून ती गाडी टाकून निघालेली होती आणि शेवटी सुतावरती भले आपला सैराट आणि भुंगा बाजी मारतच. काय सांगाल? खाली मी त्याच टेन्शनमध्ये होतो. खाली बॅरिगेडमध्ये जेव्हा सैराट उडला तेव्हा भुंगाचा पाय बॅरिगेडमध्ये अटकला होता. भुंगाने पूर्ण पाय उचलून धरला होता. तर मला आज थोडं मनामध्ये डाऊट होता, कारण की गाडी सुटाच्या टायमाला आपण कॅन्सल नाही करू शकत. 2-4 गाड्या 4 गाड्या मागे असतात तर 100% आपण काहीतरी त्याच्यामध्ये तोडजोड केली असती. पण आपण काहीतरी तिथे हे करायचं. पण भुंगा माझ्यासाठी आणि त्याच्या चाहत्या वर्गासाठी आणि त्याला मानणारा जेवढा सगळा वर्ग आहे त्यांच्यासाठी त्यांनी त्यांची लाज ठेवली. आणि आज आमचे नवीन मित्रमंडळी आले, त्यांची इज्जत ठेवण्यासाठी तो आज त्यांच्या जिद्दीसाठी आज गुलाल पात्र ठरला. दादा काय सांगाल? कारण का भुंगा सैराटची जोडी पळताना बघण्यासाठी बरेचसे असे प्रेक्षक येत असतात. नवनवीन म्हणजे या जोडीचे चाहते वर्ग झालेत. मुंबईची लाडकी जोडी म्हणून ते या जोडीकडे बघितले जातं. काय सांगाल? त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं प्रेम आहे, म्हणून ते हे बघायला येतात आणि त्यांच्या प्रयत्नाला आणि त्यांच्या आशीर्वादासाठी देवाकडे ते प्रार्थना करतात ना. त्यांच्या प्रार्थना देव ऐकतो आणि या जोडीला गुलाल पात्र ठरतात. दादा बघा, आता भले बोलणारे बोलत असतील पण शेवटी कसं आहे, या लढती झाल्याच्या नंतर म्हणजे प्रेक्षकांना बघायला पण मजा येतं. पण तुमचं काय म्हणणं आहे? कारण का शेवटी मैदानात आल्यावर एक पैलवान जिंकणार आहे, एक पैलवान हारणार आहे. चांगले चांगले लढती पण आपल्याला करायचे आहेत, क्षेत्र पण टिकून ठेवायचं आहे. काय सांगाल? बघा, हा बैलगाडी क्षेत्र असा आहे का हारजीत तर 100% तुम्हाला मी आजच यूट्यूब मार्फत सांगतो. जर उद्या तरी ही गाडी पराजित झाली तरी माझ्या चेहऱ्यावरती ती स्माईल असणार. मला हार अजिबात म्हणजे अशी मनाला लागेल किंवा काय नाही. हा क्षेत्रच असं आहे. मी कुठला अमरपट्टा घेऊन आला नाही, सुनील शेठ पण कुठला अमरपट्टा घेऊन आलेला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅकफूट येतो आणि तसा येणारच आहे. ही आज पळते, येणाऱ्या काळामध्ये कोणतरी यांना हरवायला जन्माला आलेलाच आहे. असे बरेचसे महाराष्ट्रातले नंदी आहेत. बघा, मोठे मोठे नंदी आहेत जे
बरेच बरेच गोष्टी घडल्यात या याच्यामध्ये. आता सगळं शांत झालंय, सगळं शांत चाललंय, व्यवस्थित चाललंय, चालू द्या. दादा शांत करण्याचं म्हणजे बोलायला गेलं तर श्रेय जातं संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटना. ही संघटना कुठं ना कुठेतरी आपली मुंबईला चांगलं काम करते. अशा संघटनेमार्फत आज आपण चांगल्या मैत्रीपूर्ण लढती करताय. काय सांगाल? बघा, मी नेहमी ह्या यूट्यूब मार्फत, सगळ्या यूट्यूब मार्फत संघटनेचं मी अभिनंदन करतो, कारण की या संघटनेच्यामुळे आज वेगळं वळण लागलं, चांगलं वळण लागलं प्रत्येक गाडा मालकांवरती. फक्त एकच गोष्टीची खंत वाटते, जी सुट्टी आहे, जिथं सुट्टी होते तिथे कमिटीने आणि संघटनेने असं ठरलं होतं का 10 गाड्या 15 गाड्या गेल्यानंतर काय एक मोठी गाडी सोडली पाहिजे. त्याच याच्यानी आम्ही आज बिनजोडचं क्षेत्र खेळतो. प्रत्येक गाडा मालक बघा, गाडा मालकापेक्षा जी सट्टेवाली जी पब्लिक असते, सुनील शेठ मागे पण बोलतात, त्यांचाच जास्त गोंगाट असतो. पण मित्रांनो, आम्ही कुठल्या नंदींवरती अन्याय करत नाही. संघटनेला आणि कमिटीचे ऐकूनच आम्ही प्रत्येक गाडी आतून टाकतो. आणि तिथे चर्चा चालू होती, मिलिंद शेठ आपली सैराट आणि भोंगाची गाडी दर टायमाला आतमध्ये टाकतो. मित्रांनो, मी स्वतःहून कुठलीच गाडी आतमध्ये टाकत नाही. संघटनेने काढलेले नियम आणि कमिटीने काढलेले नियमानुसार मी गाडी आतवर, मला कम्युनिटी सांगितलं का नाही तुमची गाडी आतमध्ये टाकायची, तर मी तिथला काय स्थानिक नाही का मी माझी जबरदस्ती गाडी टाकणार. मला जोपर्यंत कमिटी सांगत नाही तोपर्यंत मी टाकणार नाही. बरोबर. याच्या पुढे पण जर कमिटीने जर सांगितलं का बाबा तुमची गाडी बिनजोडची आहे, 2 गोंड्याची, 1 गोंड्याची आहे, तुम्ही इथून आतमध्ये टाका व्हीआयपीतून 10 गाड्या सुटल्यानंतर किंवा 15 गाड्या सुटल्यानंतर, तरच मी गाडी टाकेल. नाहीतर मी स्वतःहून कुठलीच अशी मनमानी करायला जात नाही का मी माझी जबरदस्ती गाडी टाकणार ना दादागिरी करणार. काय जसा माझा भुंगा नंदी आहे तसा तुमचाही नंदी माझाच महादेवाचा नंदी आहे. मी तुमच्या नंदीवरती पण तेवढंच प्रेम करेल. आणि माझी पण इच्छा असते का बाबा मैदानामध्ये आल्यावरती तुमच्या गाडी होतं, तुम्ही माझ्यावरती कुठला ब्लेम करू नका. आणि जर संघटनेवरती पण काय ब्लेम करा, कारण की आपले नियम अटी आहेत, त्या नियमी अटीनुसार मी वागायचा प्रयत्न करतो. आणि मी संघटनेचे खूप मनापासून अभिनंदन करेल. आणि मी आताच भाईंना बोललो का भाई लवकरात लवकर आपली मीटिंग अरेंज करा. येणाऱ्या काळामध्ये आकाश शेठ आणि मी दोघे आम्ही मिळून बदलापूर अंबरनाथमध्ये जागा सेंटरला बघू आणि सेंटरला बघून मीटिंगचं आयोजन करू. आणि चांगली जागा बघून आपण, कारण की दोन्ही सेंटरला पडले पाहिजेत. बरोबर. आमची चर्चा पण झाली, लवकरात लवकर मीटिंग घेणं खूप गरजेचे आहेत, कारण की ह्या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत, याच्यावरती काहीतरी आळ बसला पाहिजे. बरोबर. कोणाला ब्लेम करू नका, कुठल्या मालकाला कुठल्या गोष्ट हे करू नका. जे चाललंय व्यवस्थित चाललंय, फक्त थोडं संयम ठेवा. बरोबर. दादा ही गोष्ट कुठेतरी बरोबर आहे तुमची. बघा कुठं ना कुठेतरी एवढी फॅन फॉलोविंग असते, एवढी गर्दी होतं, मोठी गाडी सुटल्याच्या नंतर तेवढी पब्लिक पण कमी होतं आणि ज्या मागच्या गाड्या आहेत ना त्या सुटायला प्रॉब्लेम पण येत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? बघा, आता मागच्या टायमाला पण मी जेव्हा पनवेलला अड्डा होता विगरला, त्या मोला पण संघटनेच्या मार्फत मी कमिटीच्या मार्फत मी सांगितलं होतं का बाबा माझी एक गाडी लवकर सोडा, तर मी दुसरी गाडी, कारण की ज्या वेळेला मैदान आयोजित होतो त्यावेळेला त्यांना पण काही गोष्टी तिथे भेटल्या पाहिजेत, मोठ्या गाड्या झाल्या पाहिजेत. कुठल्या छोटा गाडा मालक नाही, पण त्यांचा पण खर्च असतो, मैदानाचा खर्च असतो, परमिशनचा खर्च असतो. गाड्या मोठ्या छोट्याचा काहीच विषय नाहीये, पण त्यांना पण 2 पैसे त्यांच्या ग्रामस्थांना मिळाले पाहिजेत, म्हणून ते जास्ती करून मोठ्या गाड्या करण्याचा प्रयत्न करतात, बारक्या पण गाड्या करतात. पण 10-15 गाड्या झाल्यानंतर कुठेतरी एक मोठी गाडी झाल्यानंतर त्यांना पण त्याचा उपभोग घेता येतो, म्हणून ते हे करतात. म्हणून कोणाला कुठली गोष्ट बोलू नका. येणाऱ्या काळामध्ये संघटना चांगले नियम काढतील आणि नियमानुसार आम्ही चालायचा प्रयत्न करू. दादा शेवटचा आणि मोठा प्रश्न, भुंगा मुंबई बिंजोला खूप जास्त पळतोय, एकदम टॉप स्पीड लावतोय, पण आपण घाटावरती पळवत नाही. खास कारण काय? घाटावरती पळवायचं कारण असं आहे की आता इकडचं सगळं काय सूट झालंय. इथून गेल्यानंतर आता त्या दिवशी तुम्हीच आले होते, तुम्हीच शूटिंग पण टाकली होती. मैदानातून भुंगा गेल्यानंतर 1 ते 2 दिवस काहीच खात नाही. ज्या वेळेला इथून वरती जातो तेव्हा हवामान बदली झाल्यानंतर तो 3-4 दिवस त्याला खाण्यापिण्यामध्ये खूप त्रास होतो आणि तो म्हणजे पूर्ण शरीर सोडून देतो. आणि तिकडे गेल्यानंतर मग 4 दिवस ते 2-3 दिवस आराम करून मग मैदानाला जातो. मैदानामध्ये जी स्पीड आम्हाला पाहिजे ती लागत नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे आणतो, इकडे परत 8-10 दिवस जातात. मग तो पूर्ण रुटीन त्याची बदली होते. मग ज्या वेळेला पुण्या भागात किंवा मैदान असेल किंवा काय असेल त्यावेळेला 100% नानांशी माझं बोलणं पण झालंय. मग त्यावेळेला 100% आपण मैदानामध्ये घेऊन जाणार आणि आमच्या नियमानुसार, म्हणजे आमच्या सोयीनुसार घेऊन जाणार. आणि ज्या मैदानात घेऊन जाणार, आमचा पप्पू शेठ बोललाय त्या दिवशी 3 फेऱ्याची त्याला आता गरज आहे. आणि 100% ज्या मैदानात घेऊन जाणार त्या मैदानामध्ये चांगला इतिहास घडून येणार. बरोबर. दादा नानांबद्दल काय सांगा? कारण नाना काय नाही, नाना रोज आमच्या समोरच आहेत. तुम्ही पण दाखवा जरा समोरच. आमची A1 जोडी पण आमच्या याच्यावरती आहेत. नाना तर आहेत, नानांचा आशीर्वाद आहे, नानांच्या चाहत्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे.
आपण सगळं त्यांचं प्रेम घेऊनच चालतो. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला या आजच्या या गुलालासाठी. असाच धन्यवाद. गुलाल घेत राहा, आनंद देत राहा. धन्यवाद दादा.